तर ही झाली टुंड्रा जीवसंहिता. यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स पुढे पाहणार आहोत. मगाशी मी चुकून आर्क्टिक टुंड्रा हा खालच्या साईडला सांगितला, तो वरच्या खाली नसून वरच्या उत्तर दिशेला आहे, आणि अंटार्क्टिका टुंड्रा हा दक्षिणेचं टोक आहे सर्वात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टुंड्रा जीवसंहितेचे प्रकार. बघा, टुंड्रा जीवसंहितेचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी एक अल्पाईन टुंड्रा नावाचा प्रकार दिला आहे आणि दुसरा जो आहे अंटार्क्टिक टुंड्रा नावाचा प्रकार दिलेला आहे. हे दोन प्रकार टुंड्रा जीवसंहितेचे आढळतात. यामध्ये असे काही फार महत्त्वाचे पॉईंट्स नाही आहेत, त्यामुळे मी डिटेल एक्सप्लेन यामध्ये करणार नाही. एक पॉईंट यामध्ये पाहण्यासारखा असू शकतो तो बघा, तो हा पॉईंट आहे बघा, की जास्त उंचीवरील बहुतेक वनस्पती ह्या खुरट्या असतात. हे हिरिझन असर्शन टाईपमध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. हे असं का घडतं की जास्त उंचीवरील वनस्पती ह्या खुरट्या का राहतात? तर त्याचं मेन कारण यांनी दिले बघा, की जास्त उंचीवरील प्रदेशामध्ये वातावरणात कार्बन डायऑक्साईड म्हणजे तुमचा हा CO2 चे जे प्रमाण आहे ते खूप कमी असते. आता CO2 कमी असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस कमी होणार आणि त्यामुळे यांची वाढ व्यवस्थित होणारच नाही, आणि त्यामुळे ह्या सर्व खुरट्या म्हणजे कमी हाईटच्या राहतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे, जो आत्तापर्यंत खूप सारे क्वेश्चन येतात आणि इथून पुढे येत राहतात, तो म्हणजे जैवविविधता. आपल्याला जैवविविधता बघायची आहे. जैवविविधतेचे वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. तर यामध्ये हा बघा MPSCला येऊन गेलेला प्रश्न, जो की खूप महत्त्वाचा आहे पॉईंट हा, की जैवविविधता जी आहे ती ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाढत जाते. आपण ध्रुवाकडे बघितलं, वरच्या साईडला टुंड्रा होते, आर्क्टिक खालच्या साईडला होता आणि आर्क्टिक वरच्या साईडला होता आणि अंटार्क्टिका खालच्या साईडला होती. तर आपण बघितली थंड प्रदेश असल्यामुळे इथं व्यवस्थित वनस्पती वाढणार नाही, फोटोसिंथेसिस होणार नाही. हेच रिझन आहे की ते जैवविविधता सुद्धा कमी असणार आहे. आणि त्यामुळे हे कारण आहे की जैवविविधता जी दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव आहे, त्या ध्रुवाकडून जेव्हा आपण विषुववृत्ताकडे म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागाकडे जातो, तेव्हा ही जी जैवविविधता आहे ती वाढत जाणार आहे. हा पण सर्वात महत्त्वाचा बघायचा. निम्न अक्षस्तरीय भागात उच्च अक्षवृत्तीय भागांपेक्षा जीवरूपांच्या जास्त जाती आढळतात. थोडक्यात हेच की जैवविविधता जी आहे ती ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाढत जाणार आहे. हा पॉईंट तुमचा परीक्षेला येऊन गेलेला MPSCच्या, त्यामुळे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जैवविविधतेचे महत्त्व इथे दिले आहे. जैवविविधता वेगवेगळ्या कारणामुळे महत्त्वाची असते. सर्वच प्राणीमात्रांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जैवविविधता खूप महत्त्वाची असते, कारण यामुळे अन्नसाखळी ही सुरळीत होत असते किंवा अन्नसाखळीचे मॅनेजमेंट जैवविविधतेमुळेच पॉसिबल होते. तर हे बघा, गेल्या वर्षी 2025ला एक प्रश्न आला होता इन्व्हायरमेंटमध्ये, जे की कोणाला सापडला नाही, किंवा हा प्रश्न वाटत होता कोठून आलाय नेमकं. तर हा प्रश्न आला 11वीच्या स्टेट बोर्डमधून. हा बघा खूप महत्त्वाचा आहे. लाईन टू लाईन प्रश्न आलेला आयोगाने विचारला होता. तो असा की जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका देणाऱ्या घटकांचा अभ्यास करून त्या सर्व घटकांच्या आद्याक्षरांपासून एक शॉर्ट फॉर्म लघुरूपी शब्द असा तयार केला. तो शब्द कोणता? तर हा शब्द आहे तुमचा हिप्पो शब्दावर क्वेश्चन आला होता की खालीपैकी लघुरूप जैवशास्त्रज्ञांनी कोणते लघुरूप तयार केले, तर ते आहे तुमचे हिप्पोचा लॉंग फॉर्म आपल्याला पाहायचा आहे. तर हिप्पोचा लॉंग फॉर्म असा आहे बघा, खाली दिला यांनी. हिप्पोचा लॉंग फॉर्म बघा, H म्हणजे हॅबिट डिस्ट्रक्शन, I म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसीज, P फॉर पोल्युशन, P फॉर पॉप्युलेशन अँड O फॉर ओव्हर हार्वेस्टिंग. ह्या सगळ्या वर्ड्सचा मिळून एक शॉर्ट फॉर्म त्यांनी तयार केला, हिप्पो. ओके.
तर हा पॉईंट परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे हा चॅप्टर महत्त्वाचा ठरतो. आणि त्यानंतर ही जी काही क्षेत्रे दिलेली आहेत त्यांचे टेबल्स आहेत. हे काय टेबल्स फारसे तेवढे महत्त्वाचे नाही आहेत. यामध्ये आणखी एक पॉईंट राहून गेला, तो असा की आपल्याला जैवविविधतेचे संवेदन क्षेत्रे, ही क्षेत्रे अशी असतात जी की ज्या ठिकाणची जी जैवविविधता म्हणजे तेथील प्राणी वनस्पती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर असतात, म्हणजे त्या कम्प्लिटली नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. ह्या जर नष्ट झाल्या तर त्या पुन्हा कधीच अस्तित्वात येणार नाहीत. अशा क्षेत्रांना म्हणायचं जैवविविधतेची संवेदन क्षेत्रे. आणि ही जी कॉन्सेप्ट आहे जैवविविधतेची संवेदन क्षेत्रे, ही एका शास्त्रज्ञाने दिलेली आहे फर्स्ट टाइम. तो आत्तापर्यंत विचारला गेलेला नाही आहे, यानंतर तो विचारला जाऊ शकतो. तो शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही पाठ करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मन मायर्स हा प्रश्न येऊ शकतो, नॉर्मन मायर्स. तर आपण पाहिलं या चॅप्टरमधले बरेचसे इम्पॉर्टंट पॉईंट्स संपलेले आहेत. तरी पण आपण एकदा शेवटी ऑब्जेक्टिव्ह पाहूयात. तर बघा, तृणभक्षी प्राणी टिंबटिंब या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. तर याचं उत्तर आहे टुंड्रा, सॅवाना. सॅवानामध्ये आपण पाहिले की सगळे गवताळ प्रदेश आढळतात, त्यामुळे सॅवानामध्येच हे तृणभक्षी प्राणी आढळतात. त्वचेचा फिकट रंग हा कोणत्या जीवसंहितेच्या संहितेमधील प्राण्यांचा असतो? तर तुमचा त्वचेचा फिकट रंग हा बघा गवताळ प्रदेशात आढळतो. तुम्ही पाहिला असाल नेटजीवर बघता बघा, वाळवंटातील साप, सरडे, त्यांचा कलर असा फिकट वाळूसारखाच असतो, कारण त्यांच्या प्रिडेटर्सपासून संरक्षण व्हायला पाहिजे. ते एक नॅचरल फेनॉमेनॉन आहे ज्याने त्यांचं रक्षण होईल व शिकाऱ्यांपासून ते स्वतःला वाचू शकतात. तर व्हेड हा आपण शिकला मागाशी, व्हेड हा कुठे असतो? दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेश आहे बघा. त्यानंतर सरपटणारे प्राणी टिंबटिंब या जीवसंहितेमध्ये जवळजवळ नाहीतच. तर सरपटणारे प्राणी कुठं आढळणार नाहीत तुम्हाला? तर ही टुंड्राच्या ठिकाणी आढळणार नाही बघा. टुंड्रामध्ये सरपटणारे प्राणी कसे आढळतील? तिथे व्हेल किंवा तुमचा तो काय म्हणता तुम्ही त्याला, पेंग्विन, मागे पेंग्विनच्या रील्स खूप हे झाल्या, ते सगळे या टुंड्रा प्रदेशात आढळतात. आता शेवटी आपण एक राहिलेले आपण मगाशी जगातील जे प्रमुख गवताळ प्रदेश आहेत ते पाहायचे होते. आपण 2 पाठ केले होते, पण आपल्याला बाकीचे ट्रिक्स लावून पाठ करायचे होते बघा. तर ते आपण आता पाहूयात. तर हे तुमचे जगातील प्रमुख गवताळ प्रदेश. तर बघा, आपल्याला याच्या ट्रिक्स लावून पाठ करायचे आहेत. तर पहा, सर्वात पहिले पहा आपण 1 बाय 1 पाहूया. तर पंपास हे गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिकेत आढळतो बघा. हे पाठ करून टाका तुम्ही, पंपास. त्यानंतर प्रेयरी कसं लक्षात ठेवायचं बघा. प्रेयरी जे आहे ना, प्रेयरीला तुम्ही कन्सिडर करा ॲज अ प्रिय. जे काही तुमचे प्रिय व्यक्ती आहेत, मैत्रिणी असो, त्या प्रिय व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार. ते सुट्टे नाही. त्यामुळे तुम्ही प्रिय येऊन लक्षात ठेवा, उत्तर द्यावंच लागेल प्रिय व्यक्तीला. म्हणजेच प्रियरीला लक्षात ठेवा, उत्तर अमेरिका. पाठ झालं? ओके. त्यानंतर डाऊन्स बघा. आता तुम्ही जर ऑस्ट्रेलिया पाहिली, तर ऑस्ट्रेलिया ही जगाच्या खालच्या दिशेला स्थित आहे. म्हणजे दक्षिणेला जवळपास नकाशावर पाहिलं तर तुम्ही, म्हणजे ती एक प्रकारे डाऊनला आहे. म्हणजेच तुम्ही डाऊन काय लक्षात ठेवू शकता? ऑस्ट्रेलिया. तर डाऊन्स गवताळ प्रदेश कुठे? तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर त्यानंतर स्टेपी बघा. स्टेपीवरून तुम्ही लक्षात ठेवा की स्टेपीवरून स्टेप लक्षात ठेवा. स्टेप ब्रदर किंवा स्टेप सिस्टर म्हणजे तुमचा मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण. हे सगळं कल्चर रशियामध्ये चालतं, हे तर तुम्हाला माहीत आहे. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की स्टेपी हे कुठं दिसतं? तर स्टेपी हे गवताळ प्रदेश आढळतं तुमच्या रशियामध्ये. स्टेपी म्हणून लक्षात ठेवा, रशियामध्ये. ओके. त्यानंतर हे तर फार सोपं आहे बघा, 5वं पाठ करायला.
आता हे पुज्जाला लक्षात ठेवा तुम्ही, पिझ्झा. तुम्ही आहेत हंगरी. हंगरी असल्यावर तुम्ही काय खाणार? पिझ्झा खाणार. त्यावरून लक्षात ठेवा, हे पिझ्झा. हंगरी असल्यामुळे तुम्ही काय खाणार? पिझ्झा खाणार. पिझ्झा. पाठ झालं? पिझ्झा गौतम प्लेस कुठे? हंगेरीमध्ये. आता हे वेल्ड तुम्हाला पाठ करायला सांगितलं तुम्ही. वेल्ड हे तुम्ही पाठच करा. इथं काही ट्रिक लागत नाही कोणती. वेल्ड हे आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर तुम्हाला अशा 80-70% डाटा जो असतो त्याला ट्रिक्स लावा आणि 1-2 पॉईंट्स ते पाठच करा. सगळ्याला ट्रिक लावत बसला तर शक्य नाही आहे ते. त्यामुळं 70% तर मी तुम्हाला ट्रिक्स सांगणारच आहे. ह्या ट्रिक्स तुम्ही कधीच विसरणार नाहीत. आता बाकीचे हे 2 पॉईंट्स पाठ करा फक्त. वेल्स कुठे? दक्षिण अमेरिकामध्ये आहे आणि पंपास जे आहे ते दक्षिण अमेरिकामध्ये आहे. वेल्ड जे आहे ते दक्षिण आफ्रिकामध्ये, सॉरी. ओके, दक्षिण आफ्रिकामध्ये कोणतं आहे? वेल्ड आहे. दोन्ही पाठ करायचे ते दक्षिणच आहेत बघा. वेल्ड जे आहे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे आणि पंपास जे आहे ते दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, असं लक्षात ठेवा. ओके, तर हे तुमचे प्रमुख जगातील गवताळ प्रदेश पाठ करून झाले असतील असं मी समजतो. हा चॅप्टर इथे संपतो. आजच्यासाठी एवढं पुरं आहे. थँक्यू सो मच.